आमदारांमध्ये पक्षनिष्ठा नसेल तर थेट निलंबनाची कारवाई करा असं म्हटलेलं आहे विकास ठाकरे यांनी। काँग्रेसच्या मतफुटीच्या चर्चेनंतर आमदार विकास ठाकरेंची मागणी आहे चंद्रकांत हंडोरेंच्या पराभवाच्या वेळेलाच कारवाई करायला हवी होती असं विकास ठाकरे यांनी म्हटलंय। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे। विकास भाऊ, काल विधान परिषदेची निवडणूक झाली आणि जी मतं फुटली त्यानंतर फक्त काँग्रेसच्या आमदारांकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो। असं आहे की आता कोणाला किती कोटा ठरवून दिला होता, काँग्रेसच्या उमेदवाराला मला वाटते 24, 25, 26 काहीतरी मतं मिळाली, तर त्यांना निश्चित किती कोटा दिला होता, त्यानंतरचे उरलेले मतं कोणाला दिले होते, हा सगळा एक गणिताचा विषय आहे। महाराष्ट्राचे जे इन्चार्ज सेक्रेटरी रमेश चेन्नीतल्लाजी, नानाभाऊ पटोले, थोरात साहेब, वडेट्टीवार साहेब, बंटी पाटीलजी हे रात्रीपासून आपलं मतदान फुटलं तरी आपल्याला कसं समजेल या प्रक्रियेत गुंतलेले होते, म्हणून ज्यांनी कोणी मतदान केलं असेल तो पकडल्याच जाणार आहे। यावेळेस तो प्रश्न ज्यांनी बंडखोरी केली तुम्ही म्हणतात की त्याचे पुरावे आहे हायकमांडकडे, कधीपर्यंत कारवाई होऊ शकते? आमच्या सर्वच आमदारांची मागणी पहिलेच होती, मागच्या वेळेसही होती की चंद्रकांतजी हंडोरे पडले त्यावेळेस तुम्ही कारवाई करा। कारवाई केली असती तर आज हा प्रश्न उद्भवला नसता, म्हणून यावेळेस तरी कारवाई करावी आणि लवकरात लवकर करावी अशी आम्ही सर्व आमदार मागणी करणार आहोत। काय कारवाई असू शकते? काय करावं, पक्षातूनच निलंबित करायला पाहिजे त्यांना। जर ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून येता आणि मग मतदान दुसऱ्याला करता तर तुमची पक्षनिष्ठा नाही, म्हणून पक्षातूनच काढून टाकायला पाहिजे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।